नमस्कार. इनक्रेडिबल मराठीच्या आजच्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रावण महिना सुरू झाला की सणावारांची रेलचेल असते आणि त्यातही बायकांसाठी खास करून सगळ्यात महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमीचा सण. नागपंचमीच्या सणाला एक वेगळाच उत्साह असतो. एका बाजूला आपण नागाची पूजा करतो आणि त्याचबरोबर सासूरवाशिणींना माहेर पण अनुभवता येतं. ही सगळी जी एक वेगळी मजा आहे याविषयी आज आपण अधिक जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आजच्या भागामध्ये आपल्याबरोबर एक विशेष पाहुणे आहेत. कोण माहिती आहे का? आपल्याबरोबर अनुराधा तांबोळकर आहेत. माझी पूर्ण खात्री आहे की त्यांची पुस्तकं जी आहेत पाककृतीवरची ती तुम्ही वाचलेली असतील. त्यांचं अतिशय लोकप्रिय अशी जी यूट्यूब वाहिनी आहे त्यावरचे जे व्हिडिओज आहेत त्यावरती त्या ज्या पाककृती दाखवतात त्या तुम्ही पाहिलेल्या असतील. अतिशय पारंपरिक पद्धतीने ज्या पद्धतीने आपल्या आजीनी रेसिपी केली असेल, आजीनी पाककृती केली असेल, अगदी त्याच पद्धतीने आणि छान सुंदर गोड मराठीमध्ये पाककृती समजावून सांगणं हे अनुराधाताईंचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे आज एका बाजूला असं म्हणतेय मी की मी माझ्या मावशीकडे आलेली आहे आजची नागपंचमी साजरी करण्यासाठी. चला तर मावशीचं स्वागत करूया. अनुराधा मावशी, खूप खूप स्वागत. खूप समीरा, तुझं पण स्वागत. आणि मुख्य म्हणजे आज नागपंचमी आहे त्यामुळे माहेरवाशीन तू आली आहेस तर मला इतका आनंद झाला आहे. त्यामुळे आता आपण आज दिंड करूयात, छान मजा करूयात आणि गाणी सुद्धा म्हणूयात. अरे वा, मजा करूयात एकदम. इतकी पारंपरिक पद्धतीने साजरी करणं नागपंचमी हे आम्हाला शहरात राहणाऱ्यांना तर फारच म्हणजे आम्ही लहानपणी पण नाही अनुभवलेली. म्हणून मला जाणून घ्यायचंय की तुमच्या लहानपणी कशी होती ना? खूप मजा असायची. आणि मुख्य तुला सांगू का, आम्ही परकर पोलकी घालायचो. सगळ्यांना कंपल्सरी परकर पोलकी असायची. परकर पोलकी घालायची, हातावर मेहंदी काढायची आणि मग वारुळाच्या पूजेला जायचं. आणि त्याच्यामध्ये छानपैकी ना झाडाला झोके बांधले जायचे. सगळ्या माहेरवाशिणी आलेल्या असायच्या, सगळ्या मुली असायच्या आणि उंच उंच झोका घेत गाणी म्हणत मस्त मजा करायची. वा. तसंही नागपंचमीच्या सणाला म्हणजे एकतर तुम्ही म्हणाला तसं माहेरवाशिणीने माहेरी येणं आणि भावा बहिणीचं नातं यालाही खूप महत्व आहे. खरंच भावा बहिणीचं नातं आपल्याकडे असायला पाहिजे किंवा त्यांच्यामध्ये एक तो प्रेमाचा हे असतो की नाही धागा, तो सतत राहण्याकरता किंवा त्याबद्दल असण्याकरताच आपल्याकडे रक्षाबंधन, नागपंचमी, भाऊबीज म्हणजे मला तसं वाटतं की जवळजवळ निम्मे सण आपल्या भावावरच असतात. कारण भावाचं प्रेम हे बहिणीकरता अतिशय महत्त्वाचं असतं आणि भावालाही बहिणीची तेवढीच माया लागते. कारण आईनंतर आपल्याला आपण म्हणतो की आपल्याला बहिणीची माया मिळते. त्यामुळे भावालाही बहिणी त्याबद्दल तेवढंच प्रेम असतं आणि बहिणीलाही भावाबद्दल असतं. त्यामुळे 2-4 सण तरी अगदी भावाबरोबरच साजरे केले जातात. आणि आता तुम्ही जसं म्हणालात की मेहंदी आहे, तसंच मला वाटतं बांगड्या भरणं अगदी हे पण नागपंचमीला खूप केलं जातं. अगदीच सगळे कासार मंडळी तयार असायचे रंगीत रंगीत बांगड्या भरायला. आणि त्यावेळेला मॅचिंग बिचिंग असं काही नव्हतं बरं का. त्यावेळेला कसं असायचं की साधारण हिरव्या बांगड्या भरल्या जायच्या आणि आम्ही ज्या परकऱ्या पोरी असायचो की नाही त्यांना लाल रंगाच्या बांगड्या भरल्या जायच्या. अगदी निळ्या बिळ्या सुद्धा विशेष नसायच्याच, पण हिरव्या, लाल आणि अगदी वाटलं तर मरून कलरच्या बांगड्या असायच्या. 2-4च बांगड्या असायच्या आणि 2-4 रंगाच्याच बांगड्या असायच्या आणि त्या भरून छान मस्त मजा. आणि त्याचा तो खळखळ आवाज आला पाहिजे बरं का, इतक्या त्या बांगड्या भरायच्या. खरे खरे. आणि 4 मुली एकत्र आहेत किंवा वेगवेगळ्या पिढीच्या बायका एकत्र आहेत, त्या एकत्र हसतायत, खिदळतायत, असं घर इतकं छान गजबजून जातं. अगदी आजी सुद्धा परकरी पोर होती व्हायची असं म्हणायला काही हरकत नाही. ती सुद्धा इतकं एन्जॉय करायची, झोके घ्यायला, छान छान पदार्थ करून वाढायला. आणि आमच्याबरोबर फुगड्या किंवा गाणी ह्या सुद्धा आजी करायची बरं का. वा वा वा. आणि श्रावणात तसंही स्त्री मनाची खूप जपणूक केली जाते. मंगळागौर ही श्रावणात होते, पण नागपंचमी पहिला सण श्रावणातला. आणि समजा जर तू गावाकडे गेलीस ना तर त्यांना जर आपण म्हणजे सोमवार, बुधवार श्रावणातले लक्षात येतात आपल्याकडे. पण गावाकडे जर तू गेलीस तर त्यांना जर विचारलं की श्रावणातलं तुम्ही काय करता तर ते पहिल्यांदा नागपंचमीच सांगतात. ते बाकीच्या ह्याला ते पूजा अर्चा करत असतील, पण नागपंचमी हा बहिणीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असा सण मानला जातो. खरंय. त्यात जितकं महत्त्वाचं आपण म्हटलं की भावा बहिणीचं नातं एका अर्थाने
नागाला पण आपण भाऊ म्हणूनच बायका बघत असतात त्याच्याकडे, आणि त्याच्याविषयीच्या खूप छान छान गोष्टी पण. मी एक गोष्ट अशी ऐकली की कालिया मर्दन हे जे झालं, आपण अनेक गाण्यांमधून त्याविषयी ऐकलेलं असतं, कृष्णचरित्रामधला खूप महत्वाचा प्रसंग आहे तो. तर ते कालिया मर्दन केल्यानंतर कालियाना कृष्णाला शरण आला आणि त्यांनी असं म्हटलं की मी आता तुम्ही सांगताय त्याप्रमाणे करतो आहे, मी तुमचा अंकित आहे, आणि जे काही यमुनेच्या डोहात मी विष पसरवलेलं आहे ते मी परत घेतो, पण मग मला तुमचा काहीतरी वरदान हवा. आणि मग भगवान कृष्णांनी त्यांना सांगितलं की मग सगळे तुझी पूजा करतील आणि तो दिवस नागपंचमीचा. किती छान. मला ही माहिती पहिल्यांदाच कळली बरं का समीरा. आणि तुला माहिती समीरा, भगवान विष्णू आणि भगवान शिव ह्या दोघांचंही नागावर अतिप्रेम होतं. भगवान शिवाच्या गळ्याभोवती नाग होता. मुख्य म्हणजे विष्णू भगवान हे शेषनागावर त्यांनी निद्रा घेतली होती किंवा त्याच्यावर ते पहुडलेले दिसायचे. शिवानी जो गळ्याभोवती नाग हे केला होता त्याचं नाव वासुकी नाग आणि याचं शेषनाग. असे ते दोन नागाचे संदर्भ मला एकदा, म्हणजे आपल्याकडे जशी गोत्र असतात, हो हो, तशी नागांचे पण ही गोत्र कुळवा म्हणायला काही हरकत नाही. आणि त्यापासूनच मग नंतर ती नागाची पूजा, त्यांना एक देवत्व म्हणूयात आपण, ते प्राप्त झालं असं मला वाटतं. मला या सगळ्या कथांमध्ये ना कुठेतरी एक समान धागा जाणवतो आणि त्याविषयी तुमच्याशी बोलायचंय. तर परीक्षित राजा जो होता त्याचा मृत्यू हा तक्षकाच्या दंशाने झाला. मुळात नाग असं म्हटल्यानंतर आपल्या मनामध्ये वेगवेगळे भाव येतात. एक काहीतरी गूढ वाटतं, भीती वाटते, सगळ्यात आधी तर भीती वाटते. पण त्याचबरोबर आपल्याकडे कृषी संस्कृतीमध्ये नागाचं एक वेगळं महत्व आहे. तो उंदीर खातो त्याच्यामुळे तो शेतकऱ्यांचा मित्र आहे असंही आपण बरोबर, असे वेगवेगळे संदर्भ आहेत. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे नाग पाहिल्यानंतर पहिल्यांदा आपण जीवाला घाबरतो. तर तसं त्या परीक्षित राजाला जेव्हा तक्षकाने दंश केला तेव्हा त्याच्या मुलाला राग आला आणि त्यांनी असं ठरवलं की हे सगळं जे नागकुळ आहे ते मी नष्ट करणार. आणि जनमेजय त्याचं नाव. आणि त्याने एक सर्पसत्र म्हणजे एक यज्ञ सुरू केला की ज्यामध्ये आहुती म्हणून तो सगळे सर्प अर्पण करत होता. आणि कुठे कुठे सर्प आहेत ते सगळे तो आपल्या तपाच्या बळावरती तिथे खेचून आणत होता आणि मोठा एक यज्ञ सुरू होता. त्याच्यात त्याचा खरा मुख्य शत्रू म्हणजे तक्षक, कारण तक्षकाने दंश केला होता त्याच्यामुळे हे सगळं सत्र सुरू झालं. तो इंद्राकडे लपून बसला होता आणि मग त्यांनी एक आहुती इंद्राय स्वाहा तक्षकाय स्वाहा म्हणून दिली. अरे बापरे. तर त्यामुळे आता इंद्र सुद्धा याच्यामध्ये खेचला जाणार असं दिसायला लागलं आणि इंद्र घाबरला. आणि मग इंद्राच्या वतीने मनसा मातेनी प्रार्थना केली असं म्हणतात. आणि मग तिने जनमेजयाचं मन बदलवलं आणि सांगितलं की असे काही सगळेच सर्प हे काही आपले शत्रू नाही आहेत आणि अशा पद्धतीने त्यांचा निर्वंश करणं योग्य नाही. आणि मग ते सत्र थांबलं. तोही दिवस नागपंचमीचा होता. म्हणजे कुठेतरी आपली आणि नागांची मैत्री होणं हा काहीतरी एक समान धागा असावा. तुम्ही मला मगाशी आपण जेव्हा गप्पा मारत होतो तेव्हा म्हणालात की नागकुळ अशी पण एक कल्पना आहे ना. नागकुळ आणि एक आर्यकुळ म्हणजे आर्य, नाग आणि आर्य असे सगळे एकत्र असायचे. म्हणजे त्यावेळेला म्हणजे एका ह्याच्या दोन वेगळ्या संस्कृती कुठेतरी एकत्र आल्या असाव्यात. आणि मग नंतर त्यांच्यामध्ये युद्ध वगैरे झालं आणि त्याच्यानंतर मग नागकुळाचा थोडासा काय म्हणून आपण पराभव झाला आणि त्यामुळे तो कुळ थोडंसं मागे पडलं गेलं. आर्य संस्कृती थोडीशी वाढली गेली असं मला एका जाणकार व्यक्तीने सांगितलं होतं. परंतु त्याच्यानंतर आपण नागाची पूजा करतोच आणि आपल्या म्हणजे आपण त्याचं शेतीच्या दृष्टीने बघितलं. आणि तुला माहिती असेल तर संपत्तीचं रक्षण करणारा सुद्धा नागच आहे. त्यामुळे कुठली संपत्ती असेल काही म्हणजे त्यामुळे संपत्तीचं रक्षण करण्याकरता आपल्या घराण्याचा राखणदार सुद्धा आहे. त्यामुळे म्हणजे तो वंशाचा सुद्धा एक प्रतीक आहे. त्यामुळे अनेक प्रतीक त्याच्यामध्ये सामावली गेलीत आणि म्हणून आपण नागाची पूजा करतो. म्हणजे आपली संस्कृती किती विविध अंगाने एखाद्या गोष्टीचा विचार करते. कदाचित आता मावशी म्हणाल्या त्याप्रमाणे ही दोन संस्कृती संघर्षाच्या आठवणी पण कुठेतरी इथे असतील. द्रविड संस्कृतीमध्ये नागपूजा होती ते कुठेतरी आर्यांनी स्वीकारलं असेल असंही काही झालं असेल. म्हणजे आपण तर्क करू शकतो किंवा जाणकार मंडळी जे आपल्याला गोष्टी सांगतात किंवा माहिती सांगतात त्याच्यावर आपण पुढे जात असतो. आणि कुठेतरी ते सत्य असेलच ग, जरी आता आपल्याला वाटत असलं तरी आपल्याकडे सगळे तपशील त्याचे नसले तरी सुद्धा कुठेतरी ते असावं. दक्षिण हिंदुस्थानामध्ये द्राविडी संस्कृती जी आहे तिथे नागाची खूप देवळं आहेत आणि आपल्याकडे त्या मानाने नागाची देवळं एवढी दिसत नाहीत. म्हणजे पण तिथे नागाची देवळं आहेत आणि ते लोक त्याला खूप पूजा करतात तिची आणि मनोभावे पूजा करतात. मनसा मातेच्या एका मंदिराचा पण काहीतरी उल्लेख आहे ना. बंगालमध्ये मनसा जी आहे ती शेषनागाची बहीण होती
त्यामुळे बंगालमध्ये तिची पूजा केली जाते. वा. नागपंचमी म्हटलं की आम्हाला एवढंच माहितीये की खूप सारे नियम स्वयंपाकघरात खास करून पाळले जातात. म्हणजे या दिवशी शेतकरी शेतात काम करत नाही आणि असं म्हणतात की स्वयंपाकघरात आपण भाजी चिरू नये, तवा तापवू नये, कंदमुळं खणू नये आणि आणखीन काय बरं, तळू नये. बरोबर. अगदी तवा ठेवायचा नाही, तवा तापवायचा नाही. तर हे सगळे नियम का बरं आले? खरं सांगू का समीरा, आपले सणवार हे अतिशय उत्कृष्टरित्याने त्याची मांडणी केलेली असते खरं म्हणजे. पण मध्यंतरीच्या काळामध्ये काय झालं की आपण त्याची खूप भीती आपल्या मनामध्ये धरली गेली की म्हणजे एखादी सांगते की अगो बाई तू नागपंचमीला हे नाही केलंस बघ, असं असं होतं, ती लागली घाबरून मी ते करायला घेणार. म्हणजे ही जी भीती पसरवली गेली ना, त्यामुळे सणवार जे आहेत ना हे आपण आनंदाने करतच नाही, आपण दडपणाखाली करतो. आणि ते दडपणाखाली केल्यामुळे काय होतं की त्याच्यातला जो आनंद असतो ना तो आपला थोडासा गमावला जातो. आता नागपंचमीचं तू इतकी छान माहिती दिलीस. नाग भाऊ आहे, नाग संपत्तीचं रक्षण करतो, नाग आपल्या कुलाचं रक्षण करतो. इतक्या छान गोष्टी जर नागाच्या संदर्भात असेल तर नाग काय उगीच येईल आणि मला चावेल असं नाहीये. बरोबर. त्याला जर दुखवलं गेलं तर तो आपल्यावर दंश करेल. एक अशी आपली एक समजूत आहे की नाग डूक धरतो, कधी तुम्ही त्याला मारलं तर नंतर येतो आणि चावतो, असं काहीही नाहीये. नागाला तसं काही लक्षात राहत नाही. फक्त आपल्या हातून कुठल्याही प्राण्याची, मग तो कुत्रा असो कुठलंही जनावर असू दे, त्याची हत्या होऊ नये म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपण पाळतो. आणि त्याचे संदर्भ पण आपल्याकडे खूप पहिल्यापासूनचे आहेत. तुम्ही तुमच्या लहानपणी ऐकलीच असेल नागपंचमीची कथा. त्या सगळ्या कथांची सुरुवात अशी एक आटपाट नगर होतं आणि ऐक नागोबा तुझी कथा, अशा पद्धतीने असायची. त्याची एक गंमत सांगते. मी कुठेही गावाला निघाले ना, आजी आजोबांबरोबर आम्ही जायचो, तर कुठेही गेलं तर मला असं वाटायचं कुठेतरी आपल्याला पाठी दिसेल, आटपाट नगर. पण अजून मला ते नगर काही सापडलेलं नाही. मला वाटतं ते आपल्या मनात आहे. आणि त्यामुळे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या खूप छान आहेत आणि आपण साजऱ्या कराव्यात. अगदी हे केलं नाही तर असं होतं वगैरे असं काही नाही. कुठलाही देव तुम्हाला हातात छडी घेऊन त्रास देणारा नसतो किंवा तुम्हाला शिक्षा करणारा नसतो. मुख्य म्हणजे आनंदाने या जर आपण गोष्टी केल्या ना तर त्याचा जो आनंद इतका द्विगुणित होतो आणि त्याचंच मुख्य कारण म्हणजे दिंड करणं. खरंय. आणि या सगळ्या गोष्टींमधून संस्कार क्षमता ही खूप असते. म्हणजे आपण नकळत पुढच्या पिढीवरती यातून संस्कार करत असतो. हल्ली जे आपण डाएट करतो, उकडून खा हे खा, नागपंचमीला सगळे उकडलेलेच पदार्थ खातो. म्हणजे कळत न कळत श्रावण महिन्यामध्ये थोडेसे पोटाला त्रास होण्याची शक्यता असते, पाऊस असतो ना. बरोबर. त्यामुळे त्रास होण्याची शक्यता असते. त्यावेळेला हे उकडून खाल्लेले पदार्थ किती छान, किती छान. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या असतील असं मला वाटतं. आपण आता आपली पाककृती सुद्धा बघूया, कशी करायची दिंड ते समजून घेऊया. आणि त्याच्याबरोबर नागपंचमीची जी एक पारंपरिक कथा आहे, खरं तर 1-2 कथा आहेत, तर त्याविषयी सुद्धा गप्पा मारूया. चल करूयात ना. सर, आता दिंडासाठी आपल्याला काय काय तयारी करायला लागते? दिंडाला आपल्याला एक घट्ट भिजवलेली कणिक, अगदी गव्हाची कणिक घ्यायची. घट्ट थोडंसं तेल थोडंसं मीठ घालून घट्ट भिजवून घ्यायची. एक 5-10 मिनिटं तिला विश्रांती द्यायची. बरोबर. अगदी घट्ट. आणि नंतर आपण पुरीला अगदी त्याच पद्धतीने. आणि नंतर पुरण आपण नेहमी सारखंच. एक खरं म्हणजे मला तेच तुला सांगायचं होतं की पुरण म्हटलं की सगळ्यांना खूप टेन्शन येतं. हो, मी आता तेच म्हणणार होते की म्हणजे 1-1.5 तास तर आपण पुरणच करत असतो. म्हणजे पुरण करायच्या आधीच आपले हातपाय गळतात असं मी बऱ्याच वेळेला बघते. पण खरं म्हणजे पुरण इतकं सोपं आहे. तू जर नुसती जरी डाळ 1 वाटी डाळ शिजायला टाकली, तुरीची नाही, हरभऱ्याची. पण तुरीच्या डाळीचं पण करतात बरं का पुरण. तुरीच्या डाळीचं करतात, मुगाच्या डाळीचं करतात, काळ्या वाटाण्याचं करतात. ह्याचं पण आपल्याकडे जी प्रचलित आहे ती हरभऱ्याची डाळ. अच्छा. हरभऱ्याची डाळ 1 वाटी घेतली तर ती छान शिजवायची. कुकरमध्ये शिजवली 1 वाटीला 2 वाट्या पाणी घालून तरी चालतं. साधी शिजवलीस तरी चालेल, नुसत्या भांड्यात शिजवली तरी चालू शकतं. आणि नंतर त्याचं शिजल्यानंतर अगदी बोटचेपी हा मराठी आपला शब्द की अगदी ती दाबल्यानंतर त्याचं पीठ झालं पाहिजे, त्याला बोटचेपी म्हणतात. तसं जर झाली की मग सगळं पाणी काढून टाकायचं, तिला गार होऊ द्यायची. मग त्याच्यामध्ये आपण 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेतली, मग आपण त्याच्यामध्ये 1 वाटी गूळ, वेलदोड्याची पावडर वगैरे जे काय आपल्याला घालायचं आहे ते घालून ते घट्ट गोळा होस्तोवर शिजलं पाहिजे. कारण हे जे मिश्रण आता दिसतं आहे म्हणजे ते अगदी पातळ तर नाहीच आहे. नाही,
आधी पहिल्यांदाच गुळ घातल्यावर पातळच होतं. गुळ म्हणा, साखर म्हणा, निम्मा गुळ निम्मी साखर, जे तुला आवडेल ते घातले तरी चालेल. ज्या वेळेला तुमचा जे आपण शिजवत असतो त्यावेळेला चमचा जर असा सरळ उभा राहिला की आपलं पुरण झालं असं समजायचं. बरं, अगदी सोपी गोष्ट आहे. आणि ही चाचणी करायला ही चाचणी, आणि मग ते गार होऊ द्यायचं आणि मग आपण त्याची पोळी करू शकतो, दिंड करू शकतो, करंजा करू शकतो. आणि जोवर असा उभा राहत नाही तोवर ते ढवळत राहायचं आपल्याला. हा, तोपर्यंत फक्त चमचा फार उंच नको बरं का, नाही तर तो सारखाच पडत नाही. बरोबर आहे. हे किती छान वाटतं हे पुरण. त्याच्यात आता आपण दिंड करतोय. पोळ्या करताना आपल्याला काजू घालता येत नाही. दिंड करतोय म्हणून आपण याच्यामध्ये काजू, बदाम, सुकामेवा, ओलं खोबरं काही घातलं तरी चालू शकतं. वा. आणि बस या दोनच गोष्टी लागतात. आता आणि कसा दिंडांना आपण तो आकार जो देतो तो कसा देतो? चालेल. आता आपण ही कणिक घेऊयात. त्याचा छान असा एक थोडं इकडे सरकवून घेते. हा समीरा. हो हो. नेहमी कुठलाही आपण कणकेचा गोळा घेतो ना तो हातावर असं छान दाबून घ्यायचा, म्हणजे मग त्याला क्रॅक म्हणा किंवा हे शक्यतो जात नाही. साधी कणिक घेतली आहे आणि कणकेमध्ये हे घालून ह्याचा आपण गोल पुरी लाटून घेणार आहोत. तर तू म्हणशील माझी गोल येत नाही मावशी, मी काय करू? काही हरकत नाही, गोल आलीच पाहिजे असं काही नाही, कारण आपण त्याला गोल कापून घेणार आहोत. म्हणजे त्याच्याकरता आपलं काम राहायला नको. बरोबर. म्हणजे जगाचा नकाशा कुठलाही चालेल, कुठल्याही देशाचा. नंतर हे आपण ताटलीने त्याला किती छान युक्ती आहे. झाला गोल. सगळ्या एकसारख्या गोल दिसतील. म्हणजे पुरी म्हणून जरी केली, पुरी म्हणून केली तरी सुद्धा चालू शकते. आता हे आपलं झाल्यानंतर दिंड करायचं. ह्याच्यामध्ये आपण हे जे पुरण आहे की नाही हे आपण ह्याच्यामध्ये थोडंसं घालून घेऊयात. तसा छान पौष्टिक पदार्थ. अगदी अगदी रुचकर तर तो आहे, चविष्ट आहे. पूर्वीच्या बायका 1-1 किलो पुरण करायच्या एका दिवशी. काय म्हणजे मला खरंच कौतुक वाटतं बरं का त्या बायकांचं. आणि याच्यामध्ये अगदी एक थेंबर असं तूप घालायचं. वा. त्यामुळे तो तुपाचा स्वाद आतपर्यंत येतो. किती छान. आता हे झाल्यानंतर आपल्याला किती भरायचं आहे दिंड? जर घट्ट म्हणजे भरपूर भरायचं असेल तर जास्त घालायचं, कमी घालायचं असेल तर एखादा चमचा कमी घातला तरी सुद्धा चालू शकतं. आणि हे करायला अगदी सोपं आहे बरं का. आणि हे असं छान हे करून घ्यायचं, दाबून घ्यायचं आणि हे इकडे असं काढून घ्यायचं. वा. अगदी सोपं आहे बघ करायला, आहे की नाही? खूपच सोपं आहे. आणि आता हे मी अगदी पोटभर पुरण भरले. हो, कारण त्याचा स्वाद आपल्याला आला पाहिजे की नाही. आणि मग याच्यावर आपण एखादं केशराचा दाणा, केशराची काय म्हणतात त्याला, केशर, टिपका केशराचा देऊ शकतो. केशराचा टिपका किंवा केशर लावलं तरी चालू शकतं. 2 वेलदोड्याची इथे दाणे लावले तरी छान, मग ते छान डेकोरेशन, दिसायला सुंदर झालं. असे सगळे दिंड करायची. आणि आपण इडल्या कशा वाफवतो तशी वाफवून घ्यायची. आपण दिंड करतोय, मी लाटी करू? कर ना, चालेल. तोवर मला हेही विचारायचंय की दिंड हा एक पदार्थ झाला, पण मग नागपंचमीला हे इतके सगळे नियम असल्यावर बाकी जेवण कसं करायच्या बायका? नाही, बाकी मग काय करायचं की भाज्या वगैरे आधी चिरून ठेवायच्या. ज्या भाज्या आधी आपण चिरून ठेवू शकतो तो स्वयंपाक दुसऱ्या दिवशी करायचा. अच्छा. म्हणजे बघ कल्पकता त्याच्यामध्ये वाढली की नाही बायकांची. म्हणजे कल्पना करायची की आज हे करूया. तेव्हा काही इडल्या बिडल्या नव्हत्या बरं का. तांदूळाच्या रव्याचे पदार्थ, गोड पदार्थ आहेत, तिखट पदार्थ आहेत, अशा गोष्टी करायच्या. आणि ते शिजवण्याचे पदार्थ सगळे. आणि शिजवण्याचे म्हणण्यापेक्षा वाफवण्याचे. बरोबर. हा. मग त्यात काय काय व्हायचं? त्यावेळेला बघ त्याच्यामध्ये सांजा वगैरे असायचा, नंतर रव्याच्या इडल्या असायच्या. इडल्या म्हणण्यापेक्षा पूर्वी काय पातोळ्या किंवा पूर्वी काय असायचं की रवा असा सगळं छान करून घ्यायचा. पूर्वी घरी रवा केला जायचा, त्याच्यात तिखट मीठ घालून त्याचे असे छोटे छोटे धिरड्यांसारखं केलं जायचं. तर पण ते शिजवायचं. पण ते शिजवायचं. ते रव्याचं केलंय असंच म्हणायचं. त्याचं नाव मला यात आठवेना. पण असे त्या भाज्यांचे वेगवेगळे प्रकार, बटाटा वगैरे उकडून ठेवायचा, चिरून नाही निवडून ठेवून द्यायच्या. आणि मग त्या ज्या भाज्या असायच्या त्या अशाच फोडणीला टाकायच्या. त्याला चिरायचं नाही, काही नाही, मस्तपैकी फोडणी द्यायची. आणि श्रावण असल्यामुळे लसूण बिसून काही नाही बरं का. तेलाची हिंग तिखट घालून किंवा खोबरं जिऱ्याचं वाटण करून त्या भाज्या करायच्या. वाटण आधी करून ठेवायचं नाही तर ते दुसऱ्या दिवशी चालणार नाही. म्हणजे नागपंचमीला नाही चालायचं. एका बाजूला आपली दिंड होत आहेत, तर ही जी नागपंचमीचे हे जे नियम आले त्याविषयी 2 गोष्टी मी ऐकल्यात मावशी. एक गोष्ट अशी की एका घरामध्ये 5 सुना होत्या
आणि त्यातल्या एका सुनेला माहेर नव्हतं. आणि नागपंचमीचा सण आला की श्रावणात सगळ्या मुली आपापल्या माहेरी जाणार आणि मग सुनेला असा घोर लागायचा की मी काय करू आणि मला माहेर नाही. ती बिचारी खिन्न दुःखी असायची आणि ती मनातल्या मनात असं म्हणायची की नागोबाच माझा भाऊ आहे. आणि त्या भावनेने ती नागाची आठवण काढायची. तर एका नागाला खरंच असं वाटलं की ही इतकी माया करते आहे, इतक्या प्रेमाने मला हाक मारते आहे, तर मी जातो तिला घ्यायला. आणि तो ब्राह्मण वेशामध्ये तिच्या घरी आला. आता सासरच्यांना इतकं आश्चर्य वाटलं की हिच्या माहेरचं तर कोणी नाही, अचानक आता कोणीतरी आलंय आणि म्हणतं मी हिचा माहेरचा आहे, तर काय करावं. पण तिलाही लक्षात आलं की बहुतेक नागोबा खरंच माझा भाऊ बनून आलाय, म्हणून तिने सांगितलं की हो हो हा माझा नातेवाईक आहे म्हणून. आणि मग ती त्याच्याबरोबर त्याच्या घरी गेली, म्हणजे काय नागलोक असेल जे काय असेल ते. आणि तिथे ती इतकी छान तिचं माहेरपण नागाच्या कुटुंबियांनी सगळ्यांनी केलं. आणि तिथे त्या नागाची ना छोटी छोटी पिल्लं होती. तर असं झालं की त्यांच्याबरोबर काहीतरी करत असताना, खेळत असताना ती लपली होती कुठेतरी. आणि ती अचानक बाहेर आल्यावरती नेहमीच्या सवयीने आपण जसं साप बघितल्यावर घाबरतो तसं तिचं झालं. आणि तिच्या हातात होता दिवा, तो पडला. आणि तो पडला, तो नागांच्या त्या पिल्लांच्या शेपटावर पडला. आणि मग त्यांचे ते शेपटा जळल्या आणि मग त्या काढून टाकाव्या लागल्या वगैरे. आणि तिलाही फार वाईट वाटलं. पण मग नागाच्या बायकोला असं वाटलं की आता पुरे झालं या माणसांबरोबर राहणं. एक मनुष्य आपल्या घरात राहतो आहे आणि त्यांनी आपल्याच मुलांना नुकसान दिलं. पण त्यांनी तिचं कौतुकाने माहेर पण पूर्ण केलं. तिला जो काही खाऊ आपण माहेर दिला जातो तो दिला, भरपूर संपत्ती दिली आणि तिच्या सासरी रवानगी केली. मग मुलं ही जेव्हा नागाची पिल्लं मोठी झाली तेव्हा त्यांनी आईला विचारलं की आमच्या शेपट्या कशा जळाल्या, आमच्या शेपट्या कुठे गेल्या. मग आईने ही सगळी कथा सांगितली. आणि कुठेतरी त्या मुलांना, आपण म्हणतो ना पुढची पिढी एक आक्रमक असते, त्यांना असं वाटलं की असं एका स्त्रीने आमचं नुकसान केलं, हे काही बरोबर नाही झालं आणि म्हणून तिचा आपण बदला घ्यावा, सूड घ्यावा. या भावनेने ती सगळी जी नागाची पिल्लं मोठी झालेली आता होती ती तिच्या घरी आली, म्हणजे तिच्या सासरी आली. आणि तिथे तो दिवस नागपंचमीचा होता. त्या दिवशी त्यांनी पाहिलं की ती अजूनही आपल्या वडिलांची भाऊ म्हणून आठवण काढते आहे. आणि तिने चित्र काढलेली आहेत आपली आणि त्याच्यामध्ये त्यांचीही चित्र होती. आपण नागकुळ काढतो ना, तर ती चित्र पाहिल्यानंतर त्यांना असं वाटलं की अरे ही तर आपल्यावरती इतकं प्रेम करते, इतकी आपली आठवण जपली आहे, मग आपण असं कसं करावं. आणि तिने प्रसादासाठी म्हणून दूध पाणी तिथे ठेवलेलं होतं. त्याच्यात त्या सगळ्या नागाच्या पिल्लांनी एक नवरत्नांचा हार ठेवला. क्या बात आहे. की आम्ही येऊन गेलो याची खूण तिला पटावी या दृष्टीने, आणि म्हणजे तिच्यावरती ते प्रसन्न झाले. तर अशी एक कथा मी ऐकली. अशी मी कथा ऐकलेली आहे की शेतकरी शेतात काम करत असताना जिथे नागाची पिल्लं होती अशा भागात त्याच्या नांगराचा फाय लागला आणि ती पिल्लं चिरडली गेली. तर जे आई वडील होते नाग ते चिडले आणि त्यांना असं वाटलं की आमचा ज्याने निर्वंश केला त्या शेतकऱ्याचा आम्हीही निर्वंश करणार. म्हणून ते गेले आणि घरातल्या सगळ्यांना त्यांनी दंश केला. आणि मग त्यांना असं कळलं की या शेतकऱ्याला एक मुलगी पण आहे आणि ती तिच्या सासरी असते, तर आता निर्वंश करायचं तर सगळंच काम संपवूया असं म्हणून ते मुलीच्या सासरी गेले. आणि त्या दिवशी नागपंचमी होती आणि मुलगी अशीच नागाची पूजा करत होती. आणि ते व्रत तिने सांभाळायला बघून त्यांनी विचारलं तू काय करतेस. तर ती म्हणाली असं असं मी तुम्हाला सगळ्यांना अतिशय पूजनीय मानते आणि वर्षानुवर्ष मी नागांची पूजा करते आहे. आणि मग त्यांना कुठेतरी ओशाळायला झालं की अरे ही तर आपला इतका आदर करते. आणि मग त्यांनी सांगितलं की असं असं झालंय. तर ती म्हणाली आता कसे मिळतील मला माझे आई वडील परत. ती तर खूप दुःखी झाली. ते म्हणाले नाही आमच्याकडे जसं विष असतं तसं अमृत सुद्धा असतं, तर आम्ही तुला थोडंसं अमृत देतो, तू ते त्यांच्या तोंडी घाल आणि ते पुन्हा जिवंत होतील. आणि तुझ्या तपानी तुझ्या व्रतानी हे आम्हाला आमचं मन पालटलेलं आहे. तर जे जे कोणी असं व्रत करतील त्यांच्यावरती आम्ही माया करू, कृपाछत्र धरू. किती प्रत्येक गोष्टीला अर्थ असतो नाही का समीरा. आणि त्यामुळे काय होतं की आपल्याला तो सण ते हे साजरं करावंच वाटतं. आणि आमच्यावरती एक तुला सांगायचं राहिलं की हे सगळं झालं ना, देवाला नैवेद्य, नागाला नैवेद्य वगैरे दाखवून झालं की सगळ्या बायका मधलं घर असायचं पूर्वी, त्या मधल्या घरी बसायच्या म्हणजे. आणि तिथे सगळ्याजणी या कहाण्या वाचायच्या. आणि मग त्या कहाण्या वाचताना सगळ्या कोणी आपलं वाती करतंय, कोणी भाजी निवड म्हणजे भाजी म्हणजे जे काही असेल ते करत असायचं.
आणि मस्तपैकी तो कहाणीचा कार्यक्रम व्हायचा. तू आता ही कहाणी सांगितली ना त्यावरनं मला आठवलं. खरं आज मधलं घर नाही, पण या गोष्टी ज्या आहेत या गोष्टींमधून आता खरं तर प्रत्यक्ष आपल्या आयुष्यात आपला नागाशी आपल्या पूर्वजांनी इतका संबंध नाही राहिलेला, पण त्यातली भावना, मगाशी आपण जे संस्कारांविषयी म्हटलं की कुठेतरी कळत नकळत नाग हे एक प्रतीक झालं. पुन्हा निसर्गाचंच आपण किती नुकसान करत असतो, त्याच्याकडून न विचारता किती गोष्टी घेत असतो. तर ती कुठेतरी एक कृतज्ञतेची भावना पण त्याच्या मुळाशी असली पाहिजे. आणि मुख्य अजून एक म्हणजे मी मगा बोललेच म्हटलंच तुला की कुठलाही सणवार असो, श्रावणातला असो, कुठलाही असो, तो करताना आनंदाने, मनात भीती नसावी. एखादी गोष्ट राहिली, आता नागाची करताना तुम्ही एक पाटावर कंधाने किंवा याने छानपैकी त्याची कुळं म्हणजे नाग, नागिन आणि त्याची पिल्लं असं काढतात आणि मग त्याची पंचोपचारी पूजा करतात. म्हणजे त्याला आघाड्याची पानं, हल्ली श्रावणामध्ये आघाड्याच्या पानाला महत्व बरं का, आघाड्याची पानं वगैरे सगळे घालून त्याची पंचोपचारी छान पूजा करायची. त्याला हा दिंड्यांचा नैवेद्य दाखवायचा आणि मग मुख्य साडीच्या आणि मुख्य दुधाबरोबर ज्वारीच्या लाह्या नागाला वाहतात बरं का. जसं आपल्याला लक्ष्मीपूजनाला आपण साडीच्या लाह्या वापरतो, नागपंचमीला आपण ज्वारीच्या लाह्या वापरतो. हे असे बारकावे सांगायला ना आई, आजी, मावशी हवी आसपास, तरच हे सगळं कळू शकतं. आणि मग त्या ज्या असतात त्या व्हायच्या आणि ते सुद्धा बघ ना, आता तू म्हणजे आता एखाद्या आपल्या नवीन पिढी विचारेल नाग कधी लाह्या खात होतं का, नाग कधी दूध पित होता का, पण त्या निमित्ताने तो जो प्रसाद आहे तो सगळ्यांना थेंब थेंब दिला जायचा आणि त्यामुळे त्याची गोडी हळूहळू मुलांना वाढली जायची. लाह्या किती पौष्टिक आहेत हे आता आपण म्हणजे चर्चा. बरोबर, आपला देवही आपण दिलेलं नैवेद्य प्रत्यक्ष खात नाही, भक्तच खातात, पण ते खूप पौष्टिक असतं. कारण पुन्हा पावसाळा आहे, पुन्हा पोटाला पचायला त्रास होतो, म्हणून या दूध लाह्या खायच्या. आता तुम्ही म्हणालात ना मावशी, ते मी एका ठिकाणी वाचलं आणि मला ते तर्कदृष्ट्या खूप पटलं की पूर्वीची पद्धत ही खरं तर म्हणजे नाग, गारुडी आपल्याकडे दारावरती नाग घेऊन येतो हे खूप नंतर सुरू झालं. पूर्वी खरं तर बायका गावाबाहेर जी वारुळ असायची तिथे वारुळाला जायच्या आणि त्या वारुळात काही नाग असेलच अशी काही खात्री नसायची. वारुळापासून सुरक्षित अंतरावर उभं राहून त्या या लाया व्हायच्या, दूध व्हायच्या. तर याच्या मागचा विचार कदाचित हा असावा की हे खरं तर उंदराचं अन्न आहे किंवा इतरही जे काही छोटे छोटे प्राणी असतील ते तिथे आकर्षित होतील आणि सापाला त्याचं खाद्य मिळेल. किती छान, असा एक विचार लक्षात नाही आला बरं का. एकदम बरोबर तू सांगितलंस, म्हणजे पटलं मला पण सुद्धा. मलाही वाचल्यावरती हे पटलं की असा विचार असू शकेल. कारण आपले पूर्वज इतके हुशार होते की कुठले पशु पक्षी काय खातात, त्यांचा विणीचा हंगाम कधी असतो, काय हे सगळं त्यांना माहिती होतं. त्यामुळे त्यांनाही साप दूध पित नसणार हे माहिती. तुम्ही बोलता बोलता किती छान आणि पुष्कळ केलेली आहे. अगं आता इतकी सवय झाली आहे ना, पूर्वीच्या काळी ना असे 30-40 लोक असायची आणि 1-1.5 किलोचं पुरण तर अगदी सहज व्हायचं. आता म्हणजे अगदीच प्रत्येकाच्या नावाचे 1-1-2-2 केले तरी आपल्याला दिंड पुरतात. आणि पूर्वी कशी बसून पंगत असायची आणि आता तुम्ही म्हणताय तसा नागपंचमीचा माहोल, इतक्या माहेरवाशिणी आल्यात म्हणजे आग्रहाने एकमेकींना खाऊ घालणं जायचं आणि तो एक आनंदच असायचा. मी सांगते ना, सणवार हा आनंद असायचा. मध्यंतरीच्या काळात सणवार हा एक असं थोडंसं टेन्शन यायला लागलं की मी हे नाही केलं तर, मी हे आता माझ्याकडून काही चुकलं तर, ही भीती असते मला वाटतं. म्हणजे ते एक असतं ना की अरे मी हे चुकलं तर मग नाग येईल किंवा कोणाला तरी तो चावेल वगैरे, असं काही नाही. तुम्ही जर त्याला दुखवलं गेलं, तुमचा पाय पडला किंवा खरंच त्याला दुखेल असं भीती वाटलं तर कोणी आपण पटकन हात उगारतोच की नाही, कोणी आपल्याला मारतंय असं म्हटलं. खरं तसं या सगळ्या कथांमधून सुद्धा पहिली चूक माणसाकडून झालेली, म्हणून नागाला राग आला. तर मला वाटतं आपल्या पूर्वजांना या कथांमधून पण हेच सांगायचं असणार. आणि तेव्हा अगदी म्हणजे आजही जे जुने वाडे वगैरे आहेत अशा ठिकाणी अडगळीच्या खोलीत जनावर आढळणं, आपल्याकडे आपण तो शब्दही खरं तर घाबरून उच्चारत नाही, जनावर असंच म्हणतो. तर त्यामुळे त्यांचा अगदी रोजचा संबंध होता ना. आता आपलं आयुष्य बदललं, त्यामुळे आपल्याला चित्रातला नाग दिसला तरी सुद्धा असं पटकन आपण पान उलटून टाकतो, बघत सुद्धा नाही. खरंच भीती वाटते नागाची आपल्याला किंवा सापाची. तो विषारी असो नसो, तो चावलाय म्हटल्यावरच आपण गर्भगळीत होतो पहिल्यांदा. म्हणून या निमित्ताने मावशी मला वाटतं अलीकडे जे सर्पमित्र आहेत त्यांचेही आभार मानले पाहिजे, कारण अशा संकटाच्या वेळी ते धावून येतात आणि पटकन ते साप नाग काय असेल तो पकडतात. आणि मुख्य म्हणजे काय होतं की ती भीती जी असते ना ती हळूहळू कमी झाली आणि नागाला इजा न करता त्याला त्याच्या स्थानी सोडतात. हे पण खूप महत्वाचं. नाही तर अनेकदा भीतीपोटी ही नाग मारले जायचे. अगदी
तर या निमित्ताने नागपंचमीला आपण जशा एकमेकांना शुभेच्छा देतो तसे सर्पमित्रांचे आभार मानायला पाहिजे, कृतज्ञता व्यक्त खरंच आज खरी नागपंचमीची त्यांनाच शुभेच्छा द्यायला पाहिजे की खरंच तुम्ही इतकं मोठं काम करतायत आणि त्यामुळे आज आपण सेफ राहतोय किंवा भीती वाटत नाही. आणि ते माहिती किती छान सांगतात, कारण इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या नागाच्या जाती आहेत, अनेक त्यातल्या दुर्मिळ जाती आहेत, त्यामुळे आपण त्या जपल्याही पाहिजे, तर त्यांचं संवर्धन झालं पाहिजे. या सगळ्या दृष्टीने ही जी काम करणारी मंडळी आहेत त्यांचं खरंच या निमित्ताने आभार मानूया. वा, आपली सगळं पुरण आपण संपवलेला. या दिंडांना काही ठिकाणी वेगवेगळे आकार पण देतात ना, म्हणजे करंजी आपण समीरा करतो की नाही त्याचे म्हणजे फोल्ड केल्यानंतर कातणं म्हणजे करंजीला जे आकार देतात त्याला कातणं म्हणतात. तर ते आपण त्याच्याबरोबर फिरवतो. पण ज्या वेळेला ह्याची आपण नागपंचमीसाठी करायचं तर तेव्हा ते कापायचं नाही कारण ते कातणं आलं, नुसतं फोल्ड करायचं. मी तुला एक छोटीशी करून दाखवते. वा, म्हणजे एका बाजूला हे बायकांना घातलेलं कोडं पण आहे की हे सगळे नियम सांभाळून आज करून दाखवा बरंच स्वयंपाक. आणि खूप छान आणि पौष्टिक असायचा, झटकीपट करायचं कारण त्यावेळेला चुली होत्या, त्यामुळे चुलीवर भरभर व्हायचं सगळा स्वयंपाक. आणि आपल्यासारखे 10 पदार्थ नसायचे, पण तरी चटणी 10 पदार्थ म्हणजे 10 म्हणजे वेगवेगळ्या देशांमधले पदार्थ नसायचे. हो, पण चटणी, कोशिंबीर, लिंबू, हात बसलेला असायचा, या 5-6 गोष्टी ज्या असायच्या ना त्या असायच्याच त्याच्यामध्ये. आणि मदतीला हात असायचे. अलीकडे असं होतं की आपण एकटेच करत असतो सगळं. नाही, आणि त्याच्यामध्ये सुद्धा मी आता बालपण म्हटल्यावर मग आठवण आली, आजी स्वयंपाक करतीये, तिच्या सुना ज्या असतील त्या तिला चिरून देत आहेत, एक सून मुलं जी असतील त्यांची अंघोळ वगैरे बघतीये, एक सून झाडून बिडून घेते, म्हणजे ही कामाची वाटणी व्हायची. त्यामुळे ते सगळं एकावरतीच भार आला, एकीवर भार आला असं व्हायचं नाही. आता अगदी थोडंसं पुरण आहे त्यात आपण ह्याच्यामध्ये घालायचं आणि ह्याला फक्त असं करायचं. याला कातणाने कातायचं वगैरे नाही, म्हणजे असं जे आपण फिरवतो की नाही बरोबर, फक्त बोटांनी आकार द्यायचा आणि हे असंच उकडायचं. वा, आणि आता हे छान आपण वाफवून घेणार आहोत. चल, वा, मावशी आपला नैवेद्य दाखवूनही झालाय, तर आता खायला हरकत नाही. अगदी. आता मी तुला छान आणि माझी आठवण काढली नाही, कसं चालेल. किती छान मधुरा, तुला बघून इतका आनंद झाला आणि अशी अचानक आल्यावर खूपच सरप्राईज. नैवेद्य दाखवल्यानंतर तुम्हाला नाग लागेल तर नाग चव घ्यायला. पण हा अख्खा भाग तुम्हाला कसा वाटला आणि तुम्हाला आठवतंय का आपण पूर्वीच्या एका भागामध्ये सूपशास्त्र या पुस्तकाविषयी बोललो होतो आणि जुन्या पाककृतींविषयी. तर खरं तर अनुराधाताईंची सुद्धा खूप छान छान पुस्तकं आहेत ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या पाककृती, पारंपरिक पाककृती आहेत. तर आत्ता एकदम माझ्या मनात आलं की अशा वेगवेगळ्या पाककृती तुम्हाला आमच्याबरोबर बघायला आवडतील का? तर आम्हाला प्रतिक्रियेमध्ये आजच्या भागाविषयी आणि या कल्पनेविषयी नक्की सांगा. आणि त्यासाठी तुम्हाला अर्थात काय करावं लागेल तर मधुरा वेलणकर साटम ही आमची यूट्यूब वाहिनी, तिला पसंती द्या, तिचा प्रसार करा आणि तिचे सभासद व्हा. अर्थात लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आणि मला माहिती आहे की तुम्ही तिथे आहात, आम्ही इथे आहोत, आमच्या समोर दिंड आहे, पण आम्ही माहेरवाशीने आज आलोय त्यामुळे आम्हाला हे खावं लागेल आणि आमच्या वतीने आम्ही तुम्हालाही घास भरवला असं समजा. आणि तुम्हाला माहिती आहे का, अनुराधाताई फक्त हे छान छान पदार्थ बनवत नाही तर आजच्या दिवसासाठी खास तिने काही ओव्या रचल्या आहेत. त्यामुळे मी विनंती करणार आहे की आम्हाला त्या ऐकायच्या आहेत आणि आमच्याबरोबर सगळ्या प्रेक्षकांना. विनंती नको, आमचा आग्रह समजा. आग्रह. चालेल. काय असतं की नागपंचमी आली किंवा श्रावण आला की नाही की ह्या सगळ्या ज्या आठवणी असतात ना या खूप भरून येतात. आता माझं वय म्हातारपणाकडे झुकलेली आहे, पण तरी सुद्धा माहेरची आज काही
तरी सुद्धा माहेरची आस काही सुटत नाही. आणि हा अनुभव सगळ्यांनाच आहे ग, म्हणजे अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत अगदी प्रत्येक बाईला माहेर हे प्रिय आहे आणि आठवण येतेच. म्हणजे आता जरी आई बरोबर फेस टाइम करता येत असला तरी सुद्धा आईच्या कुशीत जाऊन झोपण्याची जी मजा आहे आणि ती प्रत्यक्ष आपल्या आईबाबांच्या घरी जाऊन आपले लाड करून घेण्याची जी मजा आहे खूप. आणि तो जो आनंद असतो ना तो वेगळा. त्यामुळे दरवेळेला असे सणवार आले ना की मला अशा 1-2-4 ओव्या कराव्याशाच वाटतात. आणि म्हणून मी आज ज्या 2-4 ओव्या केल्या आहेत त्या मी तुम्हाला ऐकवते. नागपंचमीचा सण भाऊरायाची येते आठवण, आठवण भाऊरायाची येते आठवण. झोका बांधियला, झोका बांधियला, बांधियला मी झाडाला, झोका बांधियला, बांधियला मी झाडाला. उंच उंच झोका घेते, उंच उंच झोका घेते, दुरून बघते माहेराला. दारात उभी माय, दारात उभी माय, बघते ग माझी वाट, दारात उभी माय, बघते ग माझी वाट. लेकीसाठी तिने घातला पुरणाचा घाट. सांग माये कशी येऊ, सांग माये कशी येऊ, कशी येऊ मी माहेराला. सांग माये कशी येऊ, कशी येऊ मी माहेराला. घरी धीरपती सासू सासरे, सासरी पाय रुतलेला. डोळे हळूहळू पुसते मी, डोळे हळू पुसते मी, डोळ्याला आलं पाणी. डोळे हळू पुसते मी, डोळ्याला आलं पाणी. हुंदका गळ्यात, हुंदका गळ्यात, परी हसू चेहऱ्यावरी. हुंदका गळ्यात, परी हसू चेहऱ्यावरी. मला असं वाटतं की कितीही पुरोगामी विचारांचे असलं तरी सुद्धा असे शब्द माहेर, आई हे ऐकल्यानंतर डोळ्यात पाणी येतच येतं. आज खरं नागपंचमी आहे आणि तुम्ही दोघी माहेरवाशिणी आज आल्या, तर तुम्हाला मी आज माझ्या हाताने घास भरवणार आहे बरं का दिंडाचा. तूप आवडतं दोघींना? हो. आणि मोदक आणि आता मला वाटतं दिंड याच्यावरती तूप हवं. वा, कसं झालंय सांगा. मला दिसतच आहे छान. टम्म फुगलेलं आहे पूर्णानी. अप्रतिम. वा वा वा. तुम्ही हवे खरंच मी एक तर पहिल्यांदा खाल्ला हा पदार्थ